नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? इयत्ता तिसरीचा अभ्यास चालू आहे ना? मी तुमचा ऑनलाईन गणित शिक्षक सचिन शिंदे. आज मी इयत्ता तिसरीच्या गणितातील नवीन पाठ घेऊन तुमच्यासाठी आलेलो आहे. त्या पाठातला उपघटक आज आपण शिकणार आहोत. चला तर मग व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवीन पाठाला सुरुवात करूया. चला. जिल्हा परिषद सोलापूर ऑनलाईन शिक्षण विषय गणित इयत्ता तिसरी घटक भौमितिक आकृत्यांची ओळख उपघटक कडा व कोपरे पाठ सादरीकरण सचिन शिंदे. मुलांनो, आता आपण आपल्या पाठाला सुरुवात केलेली आहे. समोर पहा, तुम्हाला काय दिसतंय रे? एक बशी दिसते आहे ना? त्या बशीमध्ये एक काय ठेवलेलं दिसतंय रे? त्या ठिकाणी एक बर्फीचा चौकोनी तुकडा ठेवलेला दिसतो आहे. बर्फीचा चौकोनी तुकडा जो आहे त्या तुकड्याकडे तुम्ही नीट पहा. हा आहे बर्फीचा चौकोनी तुकडा. ह्या तुकड्याकडे पहा. पाहिलं? ह्या तुकड्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हा बर्फीचा तुकडा चौकोनी आहे आणि ह्या चौकोनी बर्फीच्या तुकड्याला किती कडा आहेत पाहू. ही एक कडा, ही दुसरी कडा, ही तिसरी कडा आणि ही चौथी कडा. तर ह्या बर्फीच्या तुकड्याला एकूण किती कडा आहेत? 4 आहेत. आता कोपरे किती आहेत तेही पाहू. पहा, मी पाहतोय. हा एक कोपरा, हा दुसरा कोपरा, हा तिसरा कोपरा आणि हा चौथा कोपरा. म्हणजे त्या बशीमध्ये ठेवलेल्या बर्फीच्या तुकड्याला चौकोनी जो तुकडा आहे त्या तुकड्याला 4 कडा व 4 कोपरे आहेत. मित्रांनो, आता आपण पाहिलं ना कडा व कोपरे. आपल्या पुस्तकातलं चित्र तुमच्या समोर ठेवलंय. बर्फीचा तुकडा पाहिला, बर्फीचा तुकडा चौकोनी आहे हेही कळलं आणि ह्या बर्फीच्या चौकोनी तुकड्याला 4 कडा व 4 कोपरे आहेत हे आपल्या पाठ्यपुस्तकामध्येही लिहिलेलं आहे. पहा बरे पुस्तक उघडून. मित्रांनो, हे समोर काय दिसतंय? ओळखता येतंय ना? हा, अगदी बरोबर. हा आहे टेबल. आपल्या शाळेत आहे, घरी असतो, तुमच्या परिचयाची वस्तू आहे. तर ह्या टेबलाच्या पृष्ठभागाला हा वरचा जो आहे हा टेबलाचा पृष्ठभाग आहे. ह्या टेबलाच्या पृष्ठभागाला किती कडा आहेत ते आपण पाहूया. हा टेबलाचा पृष्ठभाग आहे. ह्या पृष्ठभागाला कडा किती आहेत पाहू. आता ही पहिली कडा, ही दुसरी कडा, ही तिसरी कडा आणि ही चौथी कडा. म्हणजे टेबलाच्या पृष्ठभागाला 4 कडा आहेत. बरोबर ना? आता आपण काय करू? त्या टेबलाच्या पृष्ठभागाला कोपरे किती आहेत ते पाहू. चला तर माझ्यासोबत. मी टेबलाच्या कोपऱ्यावर जातोय पृष्ठभागाच्या. इथं आहे हा पहिला कोपरा, हा दुसरा कोपरा, हा तिसरा कोपरा आणि हा टेबलाच्या पृष्ठभागाचा चौथा कोपरा. म्हणजे टेबलाच्या पृष्ठभागाला 4 कोपरे आहेत. म्हणजेच टेबलाच्या पृष्ठभागाला कडाही 4 आहेत व
कोपरेही 4 आहेत. आता आपला पुढचा प्रश्न असा आहे की टेबलाच्या पृष्ठभागाचा आकार कोणता. हा पहा टेबलाचा वरचा पृष्ठभाग आहे. तर हा आकार कोणता हे आपल्याला ओळखायचं आहे. तर टेबलाच्या समोरासमोरच्या बाजू समान लांबीच्या आहेत. ही बाजू आणि त्याच्या समोरची ही बाजू एकाच लांबीची आहे व या बाजूच्या ही बाजू आणि ही बाजू ह्या दोन समोरासमोरच्या बाजू सुद्धा एकाच म्हणजे समान लांबीच्या आहेत. म्हणून ह्याला आयत असं आपण म्हणू शकतो. आयताचा आकार असलेला टेबल आहे असंही आपण म्हणू शकतो. मुलांनो, आता आपण काय पाहिलं. टेबलाचा पृष्ठभाग पाहिला होता. टेबलाचा पृष्ठभाग पाहून त्यातल्यापैकी काहीतरी आपण शिकण्याचा प्रयत्न केला. मग आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये नेमकं काय आहे. टेबलाच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करा म्हटले. आपण आत्ता केलं. टेबलाच्या पृष्ठभागाला किती कडा आहेत असं विचारलंय. आत्ताच आपण पाहिलं की टेबलाच्या पृष्ठभागाला 1 2 3 आणि ही 4 अशा 4 कडा आहेत. पुढचा आपला प्रश्न आहे टेबलाच्या पृष्ठभागाला किती कोपरे आहेत. कोपरेही पाहिले आपण. 1 2 3 आणि 4 कोपरे आहेत. आणि पुढचा प्रश्न असा होता की टेबलाच्या पृष्ठभागाचा आकार कोणता. तर हा जो आकार आपल्याला समोर दिसतोय हा आकार आता आपण पाहिला की तो आहे आयताचा आकार. आयताच्या आकाराला आपण या ठिकाणी बघा तुम्हाला तो आयताचा आकार ही मी काढून दाखवतो. हा आयताचा आकार ह्या टेबलाच्या पृष्ठभागाला आहे. समजलं मुलांनो, आपल्या पाठ्यपुस्तकात सांगितलेल्याप्रमाणे आपण एक असा आयताकार कागद घेतलेला आहे. ह्या आयताला कडा किती व कोपरे किती असं विचारलेलं आहे. तर बघा मी तुम्हाला दाखवतो. या आयताला आयताकृती कागद जो आहे या आयताकृती कागदाला कडा आपण मोजू. 1 2 3 आणि ही 4. तर ह्या आयताकृती कागदाला 4 कडा आहेत. आता ह्या कागदाला कोपरे किती आहेत मोजू. पाहू दाखवतो तुम्हाला. 1 हा दुसरा कोपरा, हा तिसरा कोपरा आणि हा चौथा कोपरा. म्हणजे आयताला 4 कडा व 4 कोपरे आहेत. आता आपल्या पाठ्यपुस्तकात जी कृती सांगितली ती कृती आपण करूया. आता समोरासमोरील कडा ह्या ही एक कडा आणि त्याच्या समोरची ही एक कडा एकमेकांशी जोडण्यासाठी कागदाला मधोमध घडी घालूया. पहा मी या बाजूची कडा उचलून बरोबर एकमेकांना जोडण्यासाठी मधोमध घडी घालत आहे. ही मी मधोमध त्याची काय केली घडी घातली. पहा जास्त लांबीची कड होती की नाही समोरच्या बाजूला जाऊन समोरच्या कडेशी तंतोतंत जोडले. आता बघूया कमी लांबीची जी कडा आहे त्या कडेची घडी घालून पाहूया. ही कमी लांबीची कडा त्याच्या समोरील बाजूला ही त्याची कमी लांबीची कडा. तर मी काय करतो मधोमध घडी घालून कमी लांबीची कड समोरच्या कडेशी तंतोतंत जुळते का ते पाहतो. आणि मध्यभागी मी घडी घालतो. पहा बरे कमी लांबीची कड सुद्धा तिच्या समोरच्या कमी लांबीच्या कडेशी तंतोतंत जुळली. यावरून आपल्याला एक गणित शिकता येतं. एक निष्कर्ष काढता येतो की आयताच्या हा जो आयता आहे ना या आयताच्या समोरासमोरील कडा ह्या समान लांबीच्या असतात. आलं लक्षात. हेच तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे. मुलांनो, आपला पुढचा घटक जो आहे तो आहे चौरस. त्याचं निरीक्षण करून आपल्याला त्याच्या निष्कर्षापर्यंत जायचं आहे. आपल्याला काय सांगितलंय
एका रुमालाचं निरीक्षण करायला. त्या पद्धतीने मी हा एक चौरसाकृती रुमाल आपल्यासाठी घेतलेला आहे. आता पहिला प्रश्न असा आहे की चौरसाला कडा व कोपरे किती? चला तर पाहू मग. ह्या चौरसाला हा जो रुमाल आहे तो चौरस आहे. या चौरसाला पहिल्यांदा कडा किती आहेत ते पाहूया. 1 2 3 आणि ही 4. चौरसाला 4 कडा आहेत. आता कोपरे किती पाहूया. चौरसाला हा पहिला कोपरा, हा दुसरा कोपरा, हा तिसरा कोपरा आणि हा चौथा कोपरा. म्हणजे कोपरेही 4 आणि चौरसाला कडाही 4 आहेत. आता या रुमालाची आडवी व उभी घडी घालून समोरासमोरच्या कडा समान लांबीच्या आहेत का ते आपण पाहू. बघा, मी समोरासमोरच्या कडा उभी आणि आडवी घडी घालत आहे. हे समोरासमोरची बाजू जुळते का पहा. अगदी बरोबर तंतोतंत जुळते. आता ही बाजू मी बाजूला घेतो आणि ह्या बाजूची घडी घालून पाहूया. ही बाजू तर तंतोतंत जुळते आहे का पाहू. अगदी बरोबर. म्हणजे चौरसाचे दोन्ही बाजूचे जे लांबी आहेत कडेच्या त्या अगदी समान मापाच्या आहेत. अशी घडी घालून आपण पाहिली. आता काय करूया. कोपरे जुळतात व लगतच्या कडाही एकमेकीशी जुळतात तेही आपल्याला पाहायचं आहे. आता आपण कोपरे जुळून पाहू. हा कोपरा मी घेतला, त्याच्या समोरच्या कोपऱ्याशी मी जोडून पाहतोय. बघा, कोपरेही जुळले आणि ह्या कडाही तंतोतंत जुळल्या. आता आपण दुसऱ्या कोपऱ्याचं पाहू. हा कोपरा घेतला, त्याच्या समोरच्या बाजूला ठेवला आणि पाहिलं तर कोपरेही जुळत आहेत आणि त्याच्या कडाही जुळत आहेत. अगदी एकमेकीशी तंतोतंत जुळत आहेत. ह्याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल. चौरसाच्या 4ही कडा समान लांबीच्या असतात. आता रुमालाची घडी घातल्यावर त्रिकोण मिळतो हेही तुमच्या लक्षात आलं असेल. पुन्हा एकदा बघा, मी घडी घालून दाखवतो. जेव्हा मी रुमालाचे समोरासमोरची कड एकमेकीवर बसवतो त्यावेळेस माझ्यासमोर त्रिकोणाची आकृती तयार होते. पहा, हा झाला त्रिकोण. तर ह्या बालमित्रांनो, आता ही तुमच्या समोर जी आकृती आहे ना ती आहे त्रिकोणाची. हे तुम्हाला माहीतच आहे. तर आता ह्या त्रिकोणाकडे पाहत असताना आपल्याला पाहायचं आहे की ह्या त्रिकोणाला कडा किती आहेत. चला तर मग पाहू. हा त्रिकोण आहे, त्याची ही पहिली कडा, ही दुसरी कडा आणि ही तिसरी कडा. म्हणजे एक गोष्ट लक्षात येईल की त्रिकोणाला कडा असतात 3. बरोबर. आता आपण काय करूया. ह्याच त्रिकोणाला कोपरे किती आहेत तेही पाहू. पहा, मी त्रिकोणाच्या ह्या कोपऱ्यामध्ये जातो. हा पहिला कोपरा, हा दुसरा कोपरा आणि हा तिसरा कोपरा. म्हणजे त्रिकोणाला 3 कडा व 3 कोपरे असतात. तर आता आपल्याला काम आहे बरं का. आपल्या परिसरात हा आकार कुठे कुठे दिसतो ते शोधायचं आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या झाडाच्या काड्या असतील त्यांचा वापर करून आपल्याला घरी असे त्रिकोण, आयत, चौरस हे आकार आपल्याला बनवायचे आहेत व बनवत असताना त्यातूनच आपल्याला ह्या गोष्टी शिकायच्या आहेत. मित्रांनो, आता आपण बरंच काही कडा आणि कोपरे याबाबत शिकलेलो आहोत. आपल्या पाठ्यपुस्तकामधील पान क्रमांक 3 वर आपल्याला थोडासा अभ्यास दिलेला आहे. तोही अभ्यास आपण इथं आता करणार आहोत. पहा, प्रश्न असा आहे, खालील तक्ता पूर्ण करा. हा तक्ता मी तुमच्यासाठी अगोदरच पूर्ण करून आणलेला आहे.
फक्त आपण त्याचा इथं अभ्यास करणार आहोत. आणि हे तुमच्या लक्षात आलं की नंतर मात्र तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आणि वहीमध्ये अशाच पद्धतीनं तक्ता पूर्ण करायचा आहे. चला तर पाहूया मग. पहिल्या रकान्याला नाव आहे आकृती आणि त्याच्या खाली ह्या आकृत्या दिलेल्या आहेत. दुसऱ्या रकान्याचं नाव आहे आकृतीचे नाव, म्हणजे जी आकृती आहे त्याचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा रकाना आहे त्याच्या कडांची संख्या ती लिहायची आणि शेवटच्या रकान्यात कोपऱ्यांची संख्या. चला तर पाहू. पहिली आकृती पाहूया. या इथं ही आकृती पाहिली. ह्या आकृतीचं नाव आहे चौकोन. ह्या चौकोनाला कडांची संख्या आहे 4 आणि कोपऱ्यांची संख्या आहे ती सुद्धा 4च. दुसरी आकृती पाहूया. हाही चौकोनच दिसतोय पण हा खरं तर आयत आहे, म्हणजे समोरासमोरील बाजू एका लांबीचे आहेत म्हणून ह्याला आपण नाव दिलं आयत. बघा मी हायलाइट करतो त्यासाठी आयत. ह्या आयताच्या कडांची संख्या सुद्धा आहे 4. कोपऱ्यांची संख्या जर पाहिली तर ती सुद्धा आहे 4. पुढील आकृती आहे चौरसाची. चौकोनच आहे पण ह्याला चौरस का म्हटलं तुम्हाला आता हे समजत असेल की समोरासमोरच्या सर्वच बाजू एकाच समान लांबीच्या आहेत, म्हणजे चारही बाजू एकाच लांबीच्या आहेत म्हणून ह्याला आपण नाव दिलेलं आहे चौरस. त्याला कडांची संख्या आहे 4 आणि कोपऱ्यांची संख्या सुद्धा आहे 4च. पुढची आकृती पाहू. पुढची आकृती आहे त्रिकोणाची. बरोबर ओळखलं. पुढची आकृती कशाची आहे? त्रिकोणाची आहे. ह्या त्रिकोणाला आता कडा किती आहेत? 3. बरोबर. कडांची संख्या आहे 3 आणि त्रिकोणाला कोपऱ्यांची संख्या सुद्धा आहे 3. पुढची आकृती आहे वर्तुळ. आपण त्याचं नाव इथं लिहिलं वर्तुळ. आता ह्या वर्तुळाला कडांची संख्या किती आहे रे? तर वर्तुळाला वक्र असं एक कड असते. वर्तुळाची कड ही वक्राकार असते. ही वर्तुळाची कड वक्राकार असते आणि ती असते 1 म्हणून वर्तुळाच्या कडांची संख्या आहे 1 आणि वर्तुळाला कोपरे नसतातच म्हणून कोपऱ्यांची संख्या आहे 0. तर हा जो आता आपण तुमच्या समोर मी स्वाध्याय पूर्ण केलेला आहे ना की आकृत्यांची नावं लिहायची, त्याच्या कडांची आणि कोपऱ्यांची संख्या लिहायची, हा अभ्यास मात्र तुम्ही आज घरी पूर्ण करायचा आहे. पुस्तकातलं पान क्रमांक 3 वर जर पाहिलं तर हा स्वाध्याय तुमच्यासाठी वाट पाहतोय आणि हा स्वाध्याय आपल्या वहीमध्ये सुद्धा लिहून पूर्ण करा. आणि तुमच्या टीचरला, वर्ग शिक्षकांचा जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे ना चालू आपला अभ्यासाचा, त्याच्यावर तुम्ही केलेला अभ्यास फोटो काढून पाठवा.